कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची सध्या इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। रात्रभर पाऊस होतोय आणि या मुसळधार पावसाने नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। जिल्ह्यातले 56 बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रवाहाने मांगले बंधारा जवळचा रस्ता खचलेला आहे। अनेक ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली आहे, तर 3 राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंदही झालेले आहेत। कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। गेल्या 8 दिवसांपासून बेळगाव शहरासह संपूर्ण परिसरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी वाहत आहेत। पश्चिम घाटामधील निसर्ग सुद्धा हिरवाईने नटलेला आहे। निसर्ग सौंदर्याचा अद्भुत आविष्कार म्हणजे खानापूर तालुक्यातला चिखले धबधबा हा सध्या पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय। धबधब्याचं विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालतंय। मात्र निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता चिखले धबधब्यावर पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे। सांगलीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली परिसरात निसर्गाने रौद्र आणि तेवढंच मनमोहक रूप धारण केलं। पावसामुळे उखळूचा, उदगीर, गुढे पाचगणी आणि त्याचबरोबर मणदूर आणि सोनवडे या परिसरातले धबधबे पूर्ण वेगाने प्रवाहित झाले। सुमारे 300 फूट उंचीवरनं फेसाळत कोसळणारे हे पांढरे शुभ्र धबधबे आणि आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवाई पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतीये। वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या भागात दाखल होत आहेत आणि प्रशासनाने धबधब्यांच्या परिसरात आवश्यक ती खबरदारी घ्यायचे आवाहनही प्रशासन करत आहे।